हॅलो एव्हरीवन. भागीरथ आय एस अकॅडमी आता सोशोलॉजी ऑप्शनल लॉन्च करणार आहे आणि मी प्रोफेसर आदित्य केदारी हा ऑप्शनल विषय घेणार आहे. आता हा प्रश्न खूप लोकांना पडतो की सोशोलॉजी ऑप्शनल किंवा इन जनरल ऑप्शनल विषय कोणता घ्यावा. आता मी जेव्हा UPSCची प्रिपरेशन करत होतो तर माझ्या वेळेस 2 ऑप्शन होते. एक होता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि एक माझा होता सोशोलॉजी. असे 2 ऑप्शनल मी घेतले होते. तर मी सोशोलॉजी शिकवत राहिलो. मला सोशोलॉजी ओव्हरऑल जास्त सोपा वाटला हा विषय. तर याचे ॲडव्हान्टेजेस काय जेव्हा तुम्ही सोशोलॉजी ॲज अन ऑप्शनल विचार करता? तर सोशोलॉजी हा ऑप्शनल सोपा आहे इन कंपॅरिझन टू अदर ऑप्शन, कारण की याचं सिलेबस कमी आहे. हा लवकर संपतो. 3 ते 4 महिन्यामध्ये सगळा सिलेबस कव्हर होतो. सोशोलॉजी पेपर 1, सोशोलॉजी पेपर 2. आणि आपल्याला आपल्या समाजाबद्दल थोडीफार माहिती असते. त्यामुळं आपण लिहू शकतो की बाबा आपल्या समाजामध्ये वुमन एम्पॉवरमेंट, चाइल्ड अब्यूज किंवा शेड्यूल कास्ट प्रॉब्लेम्स, शेड्यूल ट्राईब प्रॉब्लेम्स, आपण याच्याबद्दल इन जनरल चर्चा करतो. आपण याला आपला जो अभ्यास आहे, अभ्यासक्रम आहे, आपल्या रिअल लाईफ एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये लिहून एक्सप्लेन करू शकतो. त्यामुळे हा इन कंपॅरिझन टू अदर ऑप्शनल हा थोडासा सोपा जातो लिहायला. परंतु याचा अर्थ हा नाही की खूपच सोपा आहे. थोडीफार मेहनत तर तुम्हाला करावंच लागेल. आता हा ऑप्शनल घेण्याच्या आधी आपण हा विचार केला पाहिजे, कुठला पण ऑप्शनल घेण्याच्या आधी तुम्ही हा विचार केला पाहिजे की त्याला मार्गदर्शक कोण आहे. मार्गदर्शन देणारा व्यक्ती किंवा कुठली अकॅडमी आहे जो व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने हा ऑप्शनल समजू शकेल. कारण की 12वीपर्यंत मेजॉरिटी ऑफ द मुलांचा सोशोलॉजीशी काही संबंध नसतो. मुलं त्यामुळे हिस्ट्री, जॉग्रफी असं ऑप्शनल प्रिफर करतात जे की त्यांना थोडंफार वाचन असतं, त्यांना त्याच्याबद्दल माहिती असते. त्यामुळे तर हा ऑप्शनल मी शिकवणार आहे. माझ्याबद्दल थोडी माहिती सांगतो. माझं नाव प्रोफेसर आदित्य केदारी. माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, MIT कॉलेज कोथरूडपासून. त्यानंतर मी UPSCची तयारी करायला लागलो. 2 इंटरव्ह्यू दिले, परंतु मी क्लिअर नाही करू शकलो. पण हे जेव्हा मी माझे 8 वर्ष मी अभ्यास केला UPSCचा, त्याच वेळेस मी LLB केलं, LLM केलं, मी नेट क्वालिफाय झालो. माझं आता PhD होत आलं. तर माझं साईड बाय साईड मी काही ना काही करत राहिलो. त्यामुळे आज माझं करिअर लॉ फील्डमध्ये आहे. तर बेसिकली तुम्ही जर बघाल, तुम्ही जेव्हा सोशोलॉजी ऑप्शनल सिलेक्ट कराल तर हे खूप लक्षात ठेवा की बाबा तुम्हाला एक व्यवस्थित मार्गदर्शन करणारा व्यक्ती पाहिजे आणि ॲट द सेम टाईम तुम्ही त्या विषयाला सफिशियंट टाईम देऊ शकाल. ह्या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही 100% या पर्टिक्युलर विषयामध्ये स्कोर करू शकता. कारण की इंटरव्ह्यू जाण्यासाठी तुमचे ऑप्शनलचे मार्क हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. कारण की आता MPSCने पण आता हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या मुलांनी याला खूप सिरियसली घेतलं पाहिजे. थँक्यू.